कसं खंडणी विखे एकत्र येणार नाही असेही लोक या तालुक्यामध्ये. माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, लावालावी करायचं काम कमी करा. तुमच्या गाडीत मी सगळ्यात सावध अक्षराला आवडून सांगेन, सगळ्यात सावध जर कोणापासून राहायचं असेल, तुला विरोधकापासून सावध राहायचं नाहीये, सगळ्यात पहिलं सावध राहायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध राहा. तर तू हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो, सगळ्यात भारतात माणूस तो गाडीत बसतो. जो माणूस गाडीत बसण्यासाठी घाई करतो ना, तो उतरले लावालावी केल्याशिवाय उतरणारच नाही या संकल्पनेतून तू गाडीत चढतो. काय करायचं गाडीत, काय बसा आमच्या गाडीत, तू तुमच्या गाडीत, मी मोटरसायकल अजून काय. हे सगळ्यात घातक प्राणी. नगर ते गावरी ते पुराणकरता प्रवास पार करत इतके सगळे जवळ लोक गाडीत बसतात. मला नगर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात. ठीक आहे, मी पडलो, पराभूत झालो, तुम्ही भरपूर शिकलो, यात सुरुवात करतोय, पण म्हणून माझ्याकडे विनंती, कुणीही काही सांगितलं तर पहिलं पूर्ण हक्काने विचारायचं की हे तुम्ही केलंय का. 99% माझं उत्तर नाहीच असणार, पण तरी सुद्धा असं कुठलंही काम, कुठलंही वाक्य, कुठलाही शब्द जो आपल्या विश्वासाला तडा देईल असा कुठलाही वाक्य, कुठलाही शब्द तो फडणवीस साहेबांवर विश्वासघात करून दिसेल, ते काम सुजय विखे कधीही करणार नाही. आणि म्हणून हे नुसतं त्याच्या गाडीत बसणाऱ्या माणसाला नाही, माझ्या गाडीत बसणाऱ्या माणसांना पण सांगतो, जर माझ्या कानाला तुम्ही लागले शिवाजीराव कर्डिल यांच्या जाण्यानं कुठेतरी सगळ्यांना दुःख तर आहेच, मात्र त्यांच्या जागेवरती आता अक्षयला संधी दिली जावी अशी एक मोठी मागणी सगळीकडे होताना दिसत आहे. त्याबद्दल काही निर्णय पक्षाकडनं होईल आणि तुम्ही काही पाठपुरावा करणार आहे? आता आपण जाहीरपणे भूमिका मांडलेली आहे की अचानक खरं हे शिवाजीरावांचे दुःखद निधन झालं, सगळ्यांनाच वेदना देणारी घटना होती. त्याच्यानंतर मग आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून अक्षयने आपलं काम सुरू केलं होतं. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, आमची सगळ्यांची इच्छा आहे, तर पक्षश्रेष्ठीकडे आपण आग्रह धरू त्याबद्दल. त्याची भूमिका बदली तर मग गाडीत सहसा मी कोणा घेतही नाही आहे. असं आहे, कार्यकर्ते बसतात, आपले फक्त कान पक्के ठेवले पाहिजे. हा राजकारणात सगळ्यात मोठा मुद्दा आहे. गाडीत बसणाऱ्या माणसाला त्याचं किती ऐकायचं, किती सोडून द्यायचं, गाडीत उतरल्यानंतर आपण काय ते विचार करायचे, प्रत्येकाचा आता राजकारणाच्या गोष्टी आहेत. पण निदान मला वाटतं हा सुजय दिलेला सल्ला हा कार्यकर्त्यांना सुद्धा आहे, सगळ्यांनाच तो सल्ला महत्त्वाचा आहे.